नमस्कार, आपण पाहत आहात अभिजात मराठी. आत्ताच बातमी हाती आल्याप्रमाणे एक MPSCचं प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे. 3 ऑक्टोबर 2025चं हे प्रसिद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपण पाहतच आहोत. हे प्रसिद्धीपत्रक काय आहे? विषय आहे अर्जासोबत प्रमाणपत्र कागदपत्र सादर करण्यासंबंधित. मित्रांनो, जे काही आपण अर्ज करत असतो MPSC परीक्षा बाबतीत, त्यांना प्रमाणपत्र आणि कागदपत्र सादर कोणकोणते करावे लागतात याबद्दल हे प्रपत्र आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध पदभरतीकरता प्रसिद्धी जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यास अनुसरून उमेदवारांनी अपलोड करावयाचे प्रमाणपत्र कागदपत्र पुराव्याबाबतचा तपशील आयोगाच्या संदर्भीय दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता याबद्दल विविध दाव्याच्या अनुषंगाने संबंधित जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्जाद्वारे उमेदवाराची पात्रता म्हणजे इजिबिलिटी आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र असल्यास खालील प्रमाणपत्र सादर करावेत. आता कुठले कुठले सादर करावेत, कुठला कुठला पुरावा आपण अपलोड करावा याबाबत काही नियम त्यांनी दिलेले आहेत. ते नियम आपण या ठिकाणी पाहूयात. चला पाहूयात. सुरुवातीला नाव. अर्जातील नावाबद्दल आपण जर दावा केलेला असेल तर सर्व उमेदवारांना हे अनिवार्य असेल. कुठले कुठले कागदपत्र आपल्याकडे पाहिजेच आहेत तर बघा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता म्हणजे मित्रांनो 10वी SS म्हणजे सेकंड स्टँडर्ड स्कूल याला म्हणतात. असा हा जो बोर्ड असतो म्हणजे 10वी आपली झालेली पाहिजे आणि 10वीचं प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडणं अनिवार्य आहे. तत्सम शैक्षणिक पात्रता 10वी सोबत म्हणजे 10वीसाठी ज्या काही पात्रता लागतात ते पात्रता आपल्याला असणं आवश्यक आहे. उमेदवाराने 10वी अर्हता धारण केल्यानंतर दुरुस्त पद्धतीने पदवी धारण केली असल्यास पदवीचे प्रमाणपत्र अथवा पदवीचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक. उमेदवाराने 10वी जर धारण केलेली नसेल, 10वी झालेली नसेल आणि दुरुस्त पद्धतीने म्हणजे 10वी करून त्यांनी जर पदवी धारण केली असेल तर पदवीचे प्रमाणपत्र आपल्याला काही उमेदवाराचं असतं मित्रांनो, ज्यांची 10वी झालेली नसते आणि पदवी झालेली असते, पण त्या ठिकाणी दुरुस्त 10वी झालेलं प्रमाणपत्र आपल्याला गरजेचं आहे नावाच्या दाव्यासाठी. वयाचा दावा ज्या ठिकाणी आपण केलेला असतो म्हणजे वयाच्या 43 वर्षापर्यंत जे कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांना आरक्षण असतं त्यांना वयाचं 43 वर्ष असतं. तर या मार्फत आपण जर अर्ज केलेला असेल किंवा आपल्याला कुठल्याही वयाचा पुरावा म्हणून आपल्याला हे कागदपत्र सर्वांनाच 10वीचं जे शालांत ज्याला बोनाफाईट आपण म्हणतो ना ते प्रमाणपत्र, शालांत प्रमाणपत्र किंवा मॅट्रिक आणि माध्यमिक शालांत याचं प्रमाणपत्र आपल्याला ग्राह्य धरलं जातं. त्याच्यावरती डेट असते, बर्थ डेट असते, जन्मदिनांक असतो. विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने केलेले वयाचे प्रमाणपत्र. वयाचं जर प्रमाणपत्र कुठलंही, मग तुमचं आधार कार्ड असेल किंवा मग पॅन कार्ड असेल किंवा मग डोमेसियल सर्टिफिकेट ज्याला आपण रहिवासी दाखला असं म्हणतो ते सर्टिफिकेट असतील किंवा अन्य इथे दिलेले आहेत, आपण पाहूयात. चला, शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवाराच्या बाबतीत उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्याच्या सेवा अभिलेखात नोंदविलेला त्याचा जन्मदिनांक नमूद करणाऱ्या सेवा अभिलेखातील उतार्याचे प्रमाणपत्र. प्रत अर्जाचा दावा केलेला असल्यास जन्मदिनांक नमूद असल्यास शाळा महाविद्यालय सोडण्याचा दाखला. शाळा महाविद्यालय आपण सोडलेला असेल तर त्याच्यात जन्मदिनांक असतो. नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा जन्मदाखला. जन्मदाखल्यावर सुद्धा आपली जन्मतारीख असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील पदासाठी अर्ज करणारे महापालिकेच्या स्थायी सेवेतील उमेदवार किंवा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा परिवहन उपक्रमाच्या नियंत्रणाखाली पदासाठी अर्ज मित्रांनो केलेला असेल तर असाही आपण त्या ठिकाणी दावा करू शकतो. शैक्षणिक अर्हता बाबतीत काही या ठिकाणी अटी आहेत, त्या आपण कुठल्या आहेत, कुठले प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हतेसाठी असायला पाहिजेत हे प्रमाणपत्र मित्रांनो सर्वांसाठी अनिवार्य आहेत. पदवीच्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र अथवा तात्पुरते पदवी प्रमाणपत्र अथवा पदवीच्या सर्व सत्राचे गुणपत्रक. पदवी प्रमाणपत्र तर असणे आवश्यकच आहे. पदवीच्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक असणे आवश्यक आहे मित्रांनो. पदवी नंतर काय काय आवश्यक आहे हे लक्षात घ्या. तात्पुरते प्रमाणपत्र अथवा पदवीच्या सर्व सत्राचे गुणपत्रक हे असणे आवश्यक आहे. हे वेगवेगळं असतं हे, आणि डिग्री सर्टिफिकेट वेगळं असतं. विशिष्ट शैक्षणिक अर्हतेसंदर्भात जाहिरातीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व गुणपत्रके व प्रमाणपत्रे. जाहिरातीनुसार आवश्यक म्हणजे एखादी प्राध्यापकाची जागा आहे तर त्याच्यासाठी अर्हता वेगळीच असेल. डॉक्टरची एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा आहे, वैद्यकीय प्राध्यापकाची जागा आहे ती वेगळी असते. किंवा त्या वैद्यकीय प्राध्यापकामध्ये स्पेशलायझेशन त्यांचं जर काय असेल, शरीर रचनाचा वेगळा आहे, शरीरशास्त्राचा वेगळा आहे, म्हणजे हे वेगवेगळे काही उपचार असतात, वेगवेगळे काही पदभरती असतं. त्या पदभरतीनुसार आपल्याला अर्हतेचे गुणपत्रके व प्रमाणपत्रे देणे आवश्यक असतं. चला पुढे. किंवा मग अभियंताचं असेल, अभियंताच्या पदव्याचं असेल, अशा वेगवेगळ्या पदव्या जेवढ्या MPSC परीक्षा घेते त्यांच्या
त्या पात्रतेनुसार शैक्षणिक अर्हतेचे गुणपत्र आपल्याकडे असणे गरजेचंच असतं. चला, यानंतर सामाजिक दृष्ट्या आपण जर मागास वर्ग असो तर मागास प्रवर्गामध्ये जर येत असाल, सामाजिक दृष्ट्या मागास असाल तर त्या मागास प्रवर्गामध्ये दाखल करण्यात आलेल्या तुम्हाला त्या ठिकाणचं प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला आहे, जातीचा दाखला पाहिजे. आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य मागास प्रवर्गात जर आपण असेल तर आपल्याला क्रिमिलियरमध्ये समाविष्ट होत असल्यास जातीचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही. आपण जर क्रिमिलियर गटामध्ये येत असेल तर जातीचा साधा दाखला करायची गरज नाही. जर क्रिमिलियरमध्ये येत असेल तर आपल्याला दाखला सादर करावे लागणार आहे. चला, नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जर घटक असेल आपण तर जाहिरात, अधिसूचना आणि अथवा शुद्धीपत्रकामध्ये नमूद आर्थिक वर्षातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे वैध प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. इकॉनॉमी म्हणजे EWS याला म्हणतो, इकॉनॉमिकल विकर सेक्शन याला ज्याला म्हटलं जातं ते आहे ते. चल, नॉन क्रिमिनलसाठी जर नॉन क्रिमिनल असेल तर कुणाकुणासाठी नॉन क्रिमिनल आहे, विशेषतः नॉन क्रिमिनल कुणाकुणासाठी लागतं या रकान्यामध्ये आपल्याला दिसतं. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग प्रवर्ग, विशेष मागासवर्ग प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी दावा करणारे उमेदवार. आणि मग यांना हे लागतं. आणि मग कुठलं प्रमाणपत्र लागतं तर प्रमाणपत्र पाहूयात. महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जाहिरात, अधिसूचना व अथवा शुद्धीपत्रकामध्ये नमूद केलेले आर्थिक वर्षातील विहित नमुन्यातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक आहे. मूळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची वैधता वाढवून घेतली असल्यास मूळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र व वाढविलेल्या मुदतीचे प्रमाणपत्र एकत्रितरित्या सादर करावे लागतील. आपण जर नॉन क्रिमिनलची मुदत वाढवत असू तर जुनेही नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी आपण जोडणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. चला, पुढील आपण या ठिकाणी पुढचं आपल्या दिव्यांग बंधूसाठी कुठलं प्रमाणपत्र पाहिजे हे या ठिकाणी पाहूयात. दिव्यांगासाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे उमेदवार जे असतात त्यांना हे प्रमाणपत्र लागू होईल. आणि स्वावलंबन पोर्टलद्वारे वितरित 40% जास्त कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेले दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे. वैश्विक ओळखपत्र त्यांना आवश्यक आहे. हे माझ्या दिव्यांग बंधूंसाठी आहे. माजी सैनिक बंधूंसाठी काय आवश्यकता आहे, कुठल्या कागदपत्राची आवश्यकता आहे. आपण जर माजी सैनिकाचा दावा करत असू तर माजी सैनिकासाठी आरक्षित पदासाठी आपण जेवढे पात्र उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी हे प्रमाणपत्र सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला मुक्त केल्याचं प्रमाणपत्र आपल्याला असायला पाहिजे बंधूंनो. चला, यानंतर माझ्या खेळाडू बांधवासाठी कुठलं प्रमाणपत्र आवश्यक आहे. खेळाडू उमेदवार जे असतात आपले ते ज्यांना प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी आरक्षित पदासाठी ज्यांनी दावा केलेला आहे असे माझे बांधव, त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेतील पूर्वपरीक्षा, सरळ सेवा भरती याचं प्रमाणपत्र आपल्याला असायला पाहिजे. उपसंचालक क्रीडा म्हणजे कशासाठी लागतं ते पहा. क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रदान विहित नमुन्यातील क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल, शासन निर्णय, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग क्रमांक आपल्याला 1 जुलै 2016 सोबतचे परिशिष्ट अथवा जाहिरातीमध्ये नमूद विहित कालावधीमध्ये क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला असल्यास संबंधित पोचपावती क्रीडा मंडळाकडे जर आपण क्रीडा अधिकाऱ्याकडे जर आपण प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला जर असेल तर त्याची पोचपावती सुद्धा चालते मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या. नंतर स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा, सरळ सेवा भरतीसाठी पूर्व परीक्षेसाठी पावती चालते, पण मुख्य परीक्षेसाठी आणि सरळ सेवा भरतीची मुलाखतसाठी काय पाहिजे तर उपसंचालक क्रीडा, आता हा शब्द लक्षात घ्या, युवक सेवा यांच्याकडून प्रदान विहित नमुन्यातील क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आणि 1 जुलै 2016 सोबतचे परिशिष्ट असं आपल्याला तो अहवाल पूर्णपणे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग यांच्यासोबतचे परिशिष्ट क हे पूर्ण पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या बांधवांनो. यानंतर अनाथ बांधवांसाठी काय आहे तर अनाथासाठी ज्यांनी आरक्षणाचा दावा केलेला आहे अशा उमेदवारासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले संस्थात्मक अ, ब प्रवर्ग, संस्थाबाह्य क प्रवर्गातील अनाथ प्रमाणपत्र आपल्याला असणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्तासाठी जे दावा करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाचं आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचं अथवा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला नोकरीविषयक सवलती संदर्भात दिलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. मित्रांनो, भूकंपग्रस्तांसाठी आरक्षित असलेला दावा करणारे उमेदवार जिल्हाधिकारी या सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले भूकंपाचे प्रमाणपत्र, भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी, आता हे महत्त्वाचं पॉईंट आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी आरक्षित पदाची दावा करणाऱ्या उमेदवारांसाठी हे गरजेचं आहे. सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये
3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाच्या नोंदीसह असून संबंधित तहसीलदार यांनी वितरित केलेले अनुभव प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र तहसीलदाराचे प्रमाणपत्र असतं, पण या ठिकाणी 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाच्या नोंदीसह असून संबंधित तहसीलदाराचे प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे आहे. चला, यानंतर मराठी भाषेचे प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे बंधूंनो. तर सेवामध्ये प्रवेश नियमामध्ये तरतूद असल्यास, सेवामध्ये तशी जर तरतूद असेल नियमामध्ये, तर हे प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. आणि ते प्रमाणपत्र या ठिकाणी माध्यमिक, शालांत प्रमाणपत्र परीक्षा, मॅट्रिक, विद्यापीठीय उच्च दर्जाची परीक्षा संबंधित भाषा देऊन उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू, लिहू, बोलू शकतो अशा आशयाचे सांविधानिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्याने प्रतिस्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रकाशनाच्या प्रती आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. अनुभवाच्या आधारे घेण्यात येणाऱ्या सरळ सेवेने भरावायच्या पदाकरिता हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून संबंधित जाहिरातीमधील तरतुदीनुसार ते आपल्याला त्या ठिकाणी अनुभवाचं प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे. मग विविध पदे ज्यांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते, उदाहरणार्थ वैद्यकीय, वकील इत्यादी, त्यांना सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता संबंधित जाहिरातीमधील तरतुदीनुसार वैध व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. नूतनीकरण केलेले प्रमाणपत्र या ठिकाणी नोंदणीकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे. चला, यानंतर पुढचं प्रमाणपत्र आपण पाहूयात. अनुभवाचं प्रमाणपत्र आपण या ठिकाणी पाहूयात. अनुभव आवश्यक असलेल्या पदांसाठी मित्रांनो, अनुभव प्रकाशनाच्या प्रती आपण या ठिकाणी पाहिलं, अनुभवाच्या आधारे घेण्यात येणाऱ्या सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता हे ठीक आहे, परंतु अनुभव आवश्यक असलेल्या पदांसाठी काय करायचं ते आपण या ठिकाणी लक्षात घ्या. संबंधित संस्थेच्या नाममुद्रित पत्रावर लेटर हेड सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र आपल्याला गरजेचं आहे. त्यामध्ये उमेदवाराचं नाव, लक्षात घ्या, हे अनुभव करणाऱ्या उमेदवारासाठी, अनुभव ज्याचा पात्र असतं अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचं आहे. उमेदवाराचं नाव त्याच्यावरती असणं गरजेचं आहे, धारण केलेल्या पदाचे नाव असणं गरजेचं आहे, पदाचा पूर्ण तपशील पाहिजे, पदाची वेतनश्रेणी पाहिजे, अनुभवाचा एकूण कालावधी व पदावरील नेमणुकीचे स्वरूप. मित्रांनो, ही गोष्ट लक्षातच ठेवण्यासारखी की नेमणुकीचं स्वरूप त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विसरतं आणि मुलाखतीमध्ये आपल्याला त्याचा सामना करावा लागतो, हे लक्षात घ्या. चला, यानंतर पुढे आहे महाराष्ट्रातील आदिवास अराखीव महिलांकरिता, अराखीवच्या महिला आहेत, महाराष्ट्रातील आदिवास प्रमाणपत्र. आणि मग महाराष्ट्रातील आदिवास प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी डोमेसियल ज्याला आपण म्हणतो ते महिला, अराखीव महिला, अराखीव प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अराखीव पात्र दिव्यांग, अराखीव माजी सैनिक यांना हे प्रमाणपत्र गरजेचं आहे. विहित नमुन्यातील आदिवास प्रमाणपत्र, वय व आदिवास प्रमाणपत्र, वय, आदिवास व राष्ट्रीयत्व म्हणजेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. SSC उत्तीर्ण झाल्यानंतर नावात बदल असल्यास, 10वी आपली झाली आणि नंतर आपल्या नावामध्ये बदल जर असेल तर विवाहानंतर नावात बदल करून घेतलेल्या महिला किंवा इतर कोणत्याही कारणाने नावात बदल झालेले सर्व उमेदवार, हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. महिलांचं बऱ्याच वेळेस नाव बदलत असतं किंवा मायक्रो डिफरन्स नावामध्ये आपल्या थोडा काही जणांचा येत असतो, असे सर्व उमेदवार या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यांनी काय करायचं, कुठलं प्रमाणपत्र द्यायचं आहे तर विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. नंबर 1, नावात बदल झालेल्या अधिसूचित केलेले राजपत्र, राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात झालेल्या संबंधितचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. असे 3 प्रमाणपत्र, जर ज्यांचा विवाह झाला असेल त्यांनी हे प्रमाणपत्र द्यायचं आहे, त्या विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला द्यायचा आहे. नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र आपण त्या ठिकाणी देऊ शकता. राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या संबंधीचा दाखला, ज्याला गॅजेट सर्टिफिकेट असं म्हटलं जातं मित्रांनो, ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. चला, यानंतरचा लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राबाबत सर्व उमेदवाराकरिता आपण हे प्रमाणपत्र पाहूयात. आयोगाच्या संकेतस्थळावरील डाउनलोड्स या सदराखाली उपलब्ध असलेल्या नमुन्यात उमेदवाराने स्वहस्ताक्षरात सादर करणे अनिवार्य आहे. चला, यानंतर उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. मग काय आहे 4 मध्ये नमूद केलेले अनिवार्य, तर पाहूयात 4 नंबर. संबंधित जाहिरातीस अनुसरून विहित निकष, पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्याच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रोफाईलमधील विविध दाव्याच्या अनुषंगाने अपलोड करावयाच्या संबंधित कागदपत्री प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील. पात्रतेसंदर्भात विहित दाव्याच्या अनुषंगाने प्रमाणपत्र कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
जाहिरातीमधील तरतुदीनुसार एखाद्या उमेदवाराने विहित कार्यपद्धत नमुना आदेशानुसार वैध प्रमाणपत्र पुरावा अपलोड केला नसल्यास संबंधित उमेदवारास प्रोफाईलद्वारे वैध प्रमाणपत्र पुरावा अपलोड करण्याकरता 7 दिवसाची फक्त एक संधी देण्यात येईल. अशा उमेदवारास लघु संदेश, ईमेलद्वारे वैयक्तिकरित्या तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे अवगत करण्यात येईल. असं पत्रक आयोगाकडून वैध प्रमाणपत्र पुरावा अपलोड करण्यासंबंधीचा संधी दिलेल्या उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये तसेच विहित पद्धतीने अपलोड केलेल्या प्रमाणपत्राची पुराव्याची पडताळणी तपासणी पुन्हा प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येईल व त्याच्या आधारे उमेदवाराच्या दाव्याची वैधता निश्चित करण्यात येईल. वरील पद्धतीनुसार प्रमाणपत्र पुराव्याची पडताळणी तपासणी झाल्यानंतर उमेदवाराचे दावे अंतिम होतील ते पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. अशा प्रकारचं हे आपण या ठिकाणी प्रपत्र आता पाहत आहोत. आपण पाहिलं उपयुक्त कार्यपद्धतीचा अवलंब प्रस्तुत प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून करण्यात येईल. हे महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी त्यांनी शेवटी दिलेलं आहे. असं सहसचिव माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं हे नवी मुंबई या ठिकाणाहून असलेलं पत्र आपण या ठिकाणी पाहिलं. असंच याच नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा अभिजात मराठी, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू, धन्यवाद.